अगदी लहान मुलासारखा झोपलाय। काल रात्रभर जागला असेल। किती काळजी घेतो हा माझी। आणि काल उगाचच म्हणत होता, मला नाही आहे तुझी काळजी, मी नाही लक्ष देत तुझ्याकडे। अरे तिथे का उठलास? म्हणजे इतका गोड दिसत होतास तू। तिथे अरे तू लाजतोय? नाही, तुझे गाल बघ लाल झालेत। तू एवढ्या लवकर का उठलीस? कारण मी खूप एक्साइटेड आहे। आज घरी जायचं ना? ऍक्च्युली मी सकाळीच उठले होते, खूप कंटाळा आला होता म्हणून। आणि मग मला कळलं की आज मला डिस्चार्ज मिळणार आहे, मग मी तयारी करूनच बसले। हो, पप्पा येतच असतील तुझे। जय, मी आज खूप खुश आहे। काल काल पप्पा असं म्हणाले की ते स्वतः येणार आहेत आज मला घरी न्यायला। ते काल ज्या पद्धतीने बोलत होते ना, मला माझे जुने दिवस आठवले। अशीच काळजी घ्यायचे ते माझी। मला अगदी लहान झाल्यासारखं वाटत होतं काल। जय, तू ऐकला? पप्पा मला अदू म्हणाले। अदू होतो मी तेव्हा तिथे। अदू, मला तर एका क्षणी असं वाटायला लागलं की जणू काही घडलंच नाही असं वागत होते ते, अगदी सगळं विसरून। अरे ती वडील आहेत तुझे, आणि या अशा अवस्थेत आपली मुलगी असताना कुठल्या बापाला रुसवे फुगवे आठवतील? अगदी खरंय। आणि आता सगळं ठीक होईल। नाही, छानच होईल। तुझी तयारी झाली? त्यात तयारी काय करायची? मी येताना काहीच घेऊन आले नव्हते, पण जाताना मात्र बरंच काही घेऊन जाते। आदिती, तू नीट राहशील ना घरी? हो हो, इथल्यापेक्षा सुखात राहील। हो, ते तर झालंच। तुझी खूप काळजी घेतली जाईल। हो, आधीही माझी काळजी घ्यायचे सगळे। जय, काय रे, काय झालं? नाही, काय नाही, फक्त तुझी काळजी वाटली। जय, आता माझी काळजी अजिबात करायची नाही। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। कसं वाटतंय आता? बसा बसा बसा। कसं वाटतंय?
आता बरी आहे मी. आज घरी जायचंय ना मला. मेडिसिन्स वेळेवर घ्यायचे. हां अरे ती मी तुला हेच सांगणार होतो. तुमच्या पप्पांनी फोर्स केलाय म्हणून सोडतोय. थोडे दिवस तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. डॉक्टर, माझी काळजी घेणारी माणसं आहेत आणि ती माणसं माझी इतकी काळजी घेतील ना की मला त्याचा कंटाळा यायला लागेल. मग तुमचे वडील तुम्हाला घ्यायला येतीलच. हे ड्रेसिंग व्यवस्थित करत जा हं? आणि मेडिसिन चुकवायचे नाहीत. एक्सक्यूज मी डॉक्टर. अरे ती आलोच. मेडिसिन चुकवायच्या नाहीत. डाएट प्रॉपर आणि रेस्ट घ्यायचं. हा काकू बोला. काय रे, फोन उचलायला एवढा वेळ? सगळं नीट आहे ना? हो हो काकू. आदिती कशी आहे? ठीक आहे. डिस्चार्ज मिळणार ना आज. हो का, बरं झालं. मग मी आता तयारी करून ठेवते. तुमची रूम वगैरे आवरून ठेवते. तिला फ्रेश वाटायला पाहिजे ना. काकू आदिती तिथे नाही येणार आज. मग विरारला जाणार आहात का तुम्ही? अरे पण मी आहे ना इथे. तिथे आधीच अण्णांची तब्येत बरी नाहीये. त्यांचीच काळजी नीट घेतली जात नाही. आदितीची काळजी घेईल का शोभा? हे बघ, तिला तिथे आराम मिळणार नाही. त्यापेक्षा तू तिला. नाही काकू, विरारला नाही जाणार होता मी. आदिती तिच्या पप्पांच्या घरी जाणार. काय? दाभोळकरांकडे? येतच असतील ते तिला घ्यायला. पण आदिती तयार झाली? ती खूप खुश आहे काकू. काल तिचे पप्पा तिच्याशी बोलले. खूप वर्षांनी त्यांनी तिला आदू अशी हाक मारली आणि मग म्हणाले तिची काळजी घ्यायला हवी, तिने आराम करायला हवा. आणि ठीक आहे ना काकू, आदिती खुश आहे. आपल्याला अजून काय हवंय? काकू मी फोन ठेवू? नाही म्हणजे ते येतील आता आणि आदिती जाईल त्यांच्यासोबत. बर, ठेवतो. बघ, कालच्या पेक्षा आज किती फ्रेश दिसतेस तू. हो. पण अशक्तपणा आहेच अजून. पप्पा, नाव आय एम फीलिंग मच बेटर. पण हे आता मला बास झालं. मला नाही नको. बस कसं नाही, हे एवढं संपून टाकायचं. अरे त्याशिवाय बरं कसं वाटणार? ह्याच्यामुळेच बरं वाटतंय तुला. नाही, काल आपण एवढ्या गप्पा मारल्या ना म्हणून मला आता बरं वाटतंय. अगं आता तर अशा गप्पा होतच राहणार आपल्या. आता आपण खूप गप्पा मारत जाऊ. हो. ए अदू, डॉक्टर येऊन गेले ना ग? हो, येऊन गेले ना. आणि मी बरी असल्याचं सर्टिफिकेट सुद्धा दिलं. सो आता आपल्या घरी जायला एकदम रेडी आहे मी. अगं मी सांगायचं विसरलो तुला. मी देव मॅडमना फोन केला होता आणि तुला डिस्चार्ज मिळणार आहे हे सांगितलंय त्यांना. हे बघ, आता महिन्याभराची सुट्टी घ्यायची आणि मस्त आराम करायचा. वाटलंच मी बोलतो अविनाश. पप्पा, त्याची काही गरज नाहीये. आमचे सर खूप चांगले आहेत. त्यांना सुट्टी द्या असं सांगण्याची सुद्धा गरज नाही. ते स्वतःच म्हणतील की तुम्ही सुट्टी घ्या आणि आराम करा.
हे तुला माहितीये किती दिवसांनी येणार आहेस तू आपल्या घरी? अगं तुझी रूम मी कालच साफ करून घ्यायला सांगितली आहे. जशी होती ना तशीच्या तशी दिसेल तुला. काहीही बदललेलं नाहीये. अगं तुझी ममा आता तुला घ्यायलाच येणार होती पण मीच नको म्हटलं. मी म्हटलं अगं एवढ्या दिवसांनी लेक घरी येते जरा घरी तयारी कर. तर तिने कहरच केला. तुला आवडणाऱ्या पदार्थांची लिस्ट बनवायला सुरुवात केली तिनं. मी तिला म्हटलं अगं तू काय करतेस? आपली लेक आजारी आहे. तिला हे चालणार आहे का सगळं? मग तिनं काय गंमत केली माहितीये? चक्क 2-3 रेसिपीची बुक्स आणली आणि मग पौष्टिक पदार्थांची व्हेरिएशन्स कशी काय करता येतील याची एक यादी बनवली तिने. तू तूही आता घरी निघालास तरी चालेल. कालपासून आहेस नाही ते? थांब जय. पप्पा या सगळ्यासाठी खरंच थँक्यू. आदिती अगं तू मला इथे बिझनेसमॅन दाभोळकर घेऊन आले की माझे पप्पा? म्हणजे तुम्ही मला एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणलं. माझ्यावर उपचार केले गेले. ह्या सगळ्याचा मोबदला म्हणून तुम्ही मला घरी घेऊन जायला आलायत ना? म्हणूनच थँक्यू म्हटलं मी. खूप उपकार केले तुम्ही माझ्यावर, आमच्यावर. ती एवढं हो नाही तुला का कळत नाहीये? अगे या माणसामुळे प्रसंग आला हा तुझ्यावरती. जयची काही चूक नाहीये. जर जयची चूक नाहीये तर त्याला माझ्यापासून लांब राहण्याची शिक्षा का देताय पप्पा तुम्ही? तुम्ही माझ्यासाठी खूप कराल, खूप काळजी घ्याल माझी, आणि याची मला पूर्ण खात्री आहे पप्पा. पण तिथे माझा जय नसेल ना? आणि जिथे तो नसेल तिथे मी बरी कशी होणार? पप्पा प्लीज प्लीज मला फोर्स करू नका. मी अशीच कधीतरी येईन ना घरी, पण माझ्या जयला सोडून मी येणार नाही पप्पा. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला असं वाटत असेल की तू आत्ता जिंकलायस, तसं नाही.
माझ्या मुलीनं आज हरवलंय मला परत. जय, टॅक्सी घेऊन येतोयस ना? आपल्याला घरी जायचंय. हॅलो. हा आदिती, कशी आहेस बाळा? अहो, काळजी करू नका, बरी आहे मी आता. अगं काल काय घाबरवलं होतंस आम्हाला. मी आता तिथे येणारच होते, पण ते मला कळलं. अहो, डिस्चार्ज मिळतोय ना तुला आता? काळजी घे आता. घरचं कोणी येतंय का न्यायला? हो, मला खूप बरं वाटतंय माझ्या घरी जायला. हो वाटणारच. बर, अच्छा ठेवते. हा खूप आनंदात असशील ना आज? पळतोस कुठे? नाही, तीच लायकी आहे तुझी. सर, तुम्ही मगाशी म्हणालात ना तुम्ही हारलात म्हणून. अगदी बरोबर. हा, पण फक्त तुमच्या मुलीने नाही हरवलं तुम्हाला. तुम्ही स्वतःला हरवता. कारण सर, मी आणि माझी बायको कोणालाही हरवण्यासाठी, स्पर्धा करण्यासाठी नाही जगत. आमचं कोणाशी काही वैर नाही आहे सर, पण तुमचं वैर आहे सर. नाही, माझ्याशी नाही, आमच्याशीही नाही. तुमचं वैर तुमच्याच इगोशी आहे सर. आणि हा तुमचा इगो आहे ना, तो तुम्हाला हरवतो. आणि हो सर, आज मी खरंच खूप खुश आहे. तुम्ही हारलात म्हणून नाही सर, तर माझी बायको बरी झाली आणि ती माझ्या सोबत माझ्या घरी येणार आहे म्हणून. तुमच्या जिंकण्या हारण्याशी मला काही घेणं देणं नाही. पण आज आमचं प्रेम जिंकलंय, आमचा एकमेकांवरचा विश्वास जिंकलाय. वा, छान बोलतोस तू. पण तुझ्या या गोड बोलण्यालाच माझी मुलगी भुलली आहे. तिच्या या ऍक्सिडेंटला ती तुटकी चप्पल किंवा तुझ्यासारखं काहीतरी फालतू कारण असणार याची खात्री आहेच मला. लाज नाही वाटत तुला?
अरे जीव घेतला असतास माझ्या मुलीचा तू आज. साधी चप्पल घेऊन देऊ शकत नाहीस तू तिला? तुला काहीच वाटत नाही खरे? सर तुमचं हे बोलणं मला सवयीच आहे आणि मला माहिती आहे हे तुम्ही नाही, तुमचं फ्रस्ट्रेशन बोलतंय. आणि तुम्ही थांबलात का? बोला ना. मी तुम्हाला अजिबात थांबवणार नाही मिस्टर दाभोळकर, कारण मला कळतंय आज एक वडील आपल्या मुलीच्या काळजीपोटी बोलतोय, जे तिला स्वतःची मुलगी मानायलाही तयार नव्हते. आणि याचा मला खरं तर आनंद आहे.